आता जीवनामध्ये असमाधानी असण्याचं कारण आपण आज बघणार आहोत. तर जीवनामध्ये असमाधान राहण्याचे कारण बघण्यासाठी सूत्र नाही. आपल्याला पहिल्यांदा लग्न म्हणजे स्वतःत काय दोष आहे का? दुसऱ्यांदा कुटुंब, कुटुंबाच्या लोकांमुळं काय घडतं का? तिसरं पंचमस्थान, मुलांमुळं त्रास आहे का? आणि चौथं सप्तमस्थान, पत्नीमुळं त्रास आहे का? आणि 6वा श्रेयस्थान. ह्या 6 गोष्टीचा विचार करून आपल्याला जीवनामध्ये समाधान किंवा असमाधान हे काढता येतो. पहिली गोष्ट, या पत्रिकेमध्ये 2 पत्रिका दिलेल्या आहेत. 2:11:73 आणि 12:15 AM म्हणजेच सकाळचं दिवसा लग्न आहे, दिवसा जन्म आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, की ह्या पत्रिकेमध्ये की विषय असा आहे, ज्या वेळेला आपण याचा अभ्यास करतो, पहिल्यांदा आपण जर याचं सप्तम स्थान बघितलं, तर सप्तम स्थानाचा अधिपती चंद्र नीचाच्या गुरुबरोबर आहे. या ठिकाणी या ठिकाणी नीचभंग होते असं मला हरकत नाही. कारण गुरु नीचेस म्हणजेच उच्चेश गुरु उच्चेश बरोबर आहे. गुरु उच्चाचा कुठं होतो? कर्केत. पण उच्चेश बरोबर गुरु नीचभंग होते, पण जेव्हा त्याला उशीर लागतो. आता या ठिकाणी दुसरा पॉइंट म्हणजेच आपल्याला लग्न हा 6-8-12 मध्ये नको आहे. म्हणून लग्नेश शनी 6व्या स्थानामध्ये केतू बरोबर गेला. म्हणजेच कार्मिक अकाउंट आहे काहीतरी. कार्मिक अकाउंट असल्याशिवाय केतू बरोबर जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच श्रेयस्थानाच्या शुक्र आणि राहूची युती असून त्याला मंगळ, शुक्र आणि राहूची युती आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की दशमस्थानामध्ये म्हणजे कर्मस्थानामध्ये नीचाचा सूर्य आहे आणि त्याला स्वग्रहीचा मंगळ बळ देत आहे. नीचाचा सूर्याला स्वग्रहीचा मंगळ त्याला बळ देत आहे, म्हणजे कर्म पण बिघडले, कर्मस्थान पण बिघडलेलं आहे. कुटुंबस्थान सुद्धा षष्ठ स्थानात आहे. तर या पत्रिकेमध्ये कुठलाच प्लस पॉइंट नाहीये. म्हणजे सप्तम स्थान नीच घराबरोबर आहे, कुटुंब स्थान षष्ठात आहे, श्रेयस्थान शुक्र राहू व्ययस्थानात आहे, राहू बरोबर आहे आणि कर्मस्थान आपलं नीचेचा सूर्य आहे आणि त्याला मंगळाने बिघडत आहे, असं म्हणायला हरकत नाही. हा D1 चार्ट मध्ये ह्याची परिस्थिती लय अवघड आहे. पुढे जर बघितलं D9 मध्ये ह्याला रिलॅक्स मिळतंय का बघू. D9 मध्ये थोडासा रिलॅक्स आहे. कोणता? की सप्तम स्थानाचा अधिपती चंद्र कुटुंब स्थानात गेलेला आहे, पण त्या ठिकाणी सूर्याबरोबर आहे. सूर्याबरोबर असल्यामुळं पक्का अहंकारी माणूस होतो. माणूस अहंकारी होतो, म्हणून अहंकार वाढेल कुटुंबात. आणि शनी सप्तम स्थानाला 7व्या दृष्टीने बघत आहे. या ठिकाणी पंचम स्थानामध्ये राहू आणि मंगळाची युती असल्यामुळं ह्याला मुलंही साथ देत नाही. कारण राहू आणि मंगळ दोन्ही पापग्रह आहेत आणि श्रेयस्थानाला मंगळ 8व्या दृष्टीने बघतो, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे टोटल याचं सुद्धा लग्न स्वग्रहीचं असून सप्तम स्थान पीडित केला. सप्तमाश चंद्र कुटुंब स्थानात चांगला असून सूर्याबरोबर गेला, अहंकार झालं आणि या ठिकाणी पंचम स्थानामध्ये राहू आणि मंगळाची युती असल्यामुळं मुलाची साथ मिळत नाही. तसेच आपल्याला बघितलं तर
दशम स्थानावर शनीची दृष्टी आहे, त्यामुळे कर्म पण चांगले नाही तिथं पण. फक्त चतुर्थानात गुरु आणि शुक्र येथे आहे, म्हणून याला अजून घटस्फोट झालेला नाही. कधी कधी यांनी पत्नीचं ऐकून स्वतःचं घर-दार सगळं विकलेला होता. तो भाड्याने राहतो. खूप मोठा परिवार होता ह्याचा. म्हणजे घर-दार विकून तो भाड्याने राहतो आणि परिस्थिती आज अशी आहे, की एवढं समृद्ध घराणं असून सुद्धा कधी-कधी बायकोचं, पत्नीचं आणि ह्याचं एवढं भांडण होतात, की तो घरातून याला हाकललं जातं आणि तो आपल्याकडं आईकडे येऊन राहतो. आपल्या आईकडे येऊन राहतो. तसंच मुलंही याला साथ देत नाही. कारण राहू आणि मंगळाची युती पंचम स्थानात असल्यामुळं मुलं सुद्धा वडिलाला म्हणजे वडिलाला साथ देत नाहीत, असं म्हणायला हरकत नाही. या पत्रिकेचं विश्लेषण असं आहे, पक्का असमाधानी आहे. पण ह्याला घरात काहीही बोलता येत नाही. कारण कुटुंबस्थानाचा अधिपती शनी केतू बरोबर आहे. D1 चार्टमध्ये कार्मिक अकाउंट आहे. त्यामुळे D9 चार्टमध्ये पंचम स्थानाला केतू बघतोय. इथं सुद्धा कार्मिक अकाउंट आहे मुलांचं. त्यामुळं त्याला कुठल्याच प्रकारचा इथे रिलॅक्स मिळालेला नाही. हा पक्का असमाधानी आहे. आता दुसरा जर पत्रिका बघितलं, याचा जन्मतारीख 12/2/97, 11:30 AM असं म्हणायला हरकत नाही. तर या ठिकाणी विषय असा आहे, की या पत्रिकेमध्ये D1 चार्टमध्ये सप्तम स्थानाचा अधिपती शुक्र या ठिकाणी सुद्धा नीच गुरु बरोबर आहे. नीट लक्षात ठेवा. म्हणून ही पत्रिका निवडलेली आहे. शुक्र नीच गुरु बरोबर आहे आणि पंचम स्थानाचा अधिपती सुद्धा नीच गुरु बरोबर आहे. पंचम स्थानाचा अधिपती सूर्य कर्मस्थानात, दशम स्थानात नीचाच्या गुरु बरोबर आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मंगळ म्हणजे लग्नातला मंगळ म्हणजे लग्नात मेषाचं लग्न आहे. हा मंगळ 6व्या स्थानात आहे. आपलं ठरलेलं होतं. लग्न 6-8-12 मध्ये नको होतं. हे ठरलेलं होतं आपलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रेयस्थानामध्ये शनी आणि केतूची युती आहे. शनी आणि केतूची युती आहे. आणि म्हणून या ठिकाणी लग्न डिस्टर्ब आहे, पीडित आहे. पंचम स्थान पीडित आहे, सप्तम स्थान पीडित आहे, श्रेयस्थान पीडित आहे आणि कुटुंब स्थानातला शुक्र सुद्धा नीच गुरु बरोबर आहे. म्हणजे सगळे पीडित आहेत. त्यामुळे ह्याचे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असं आहे, की हा 3 लग्न केला, पण तिन्ही लग्नात बायका ह्याला सोडून गेले. पक्का असमाधानी होता आणि चौथी लग्न कुठं जाऊन ह्याची टिकली. ह्याला एक मुलगा एक मुलगी झालं आणि तरी सुद्धा त्यानंतर ह्याची बायको कोर्टात गेली, की मी नांदणार नाही म्हणून आणि कोर्टाने सेटलमेंट करून वेगळं राहण्याच्या अटीवर ही नांदायला आलेली आहे. असं एवढं असमाधानी जीवन आहे आता. आता हे D9 चार्टमध्ये ह्याला काय रिलॅक्स मिळालंय का बघा. D9 चार्टमध्ये सप्तम स्थानाचा अधिपती गुरु हा अष्टम स्थानात गेला. म्हणजे 6-8-12 मध्ये नको होतं आणि तिथं मंगळाने पीडित झाला. तिथं मंगळ स्वग्रहीचा आहे आणि शनीने पण पीडित झाला. उच्चाचा शनी त्याला बघत आहे. शनी तुळेमध्ये उच्चाचा असतो. कुटुंबस्थानातील तुळेमधला शनी उच्चाचा त्याला बघत आहे. म्हणजे सप्तम स्थानातला गुरुला शनी आणि मंगळ यांनी पीडित केलं, असं म्हणायला हरकत नाही. आता पंचम स्थानातला शनी नीचाचा होऊन कुटुंबस्थानात बसलं, म्हणून कुटुंबात ह्याचं पत्नी शेवटला कोर्टात मी वेगळी राहणार म्हणून अट टाकून नांदायला आली. कुटुंबातून ह्याला कुठलाच सपोर्ट मिळाला नाही. आता या ठिकाणी लग्न बुध 8व्या स्थानात आहे. लग्नाचा अधिपती बुध 8व्या स्थानात आहे.
म्हणजे 60-12 मध्ये लग्न नको. आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी याचं लग्न पीडित आहे. कुटुंबस्थानात नीचाचा शनी आहे आणि तो शुक्र जर कर्मस्थानात असला तरी नीचाचा शनी आहे आणि पंचम स्थानाला, चतुर्थस्थानाला शनीने तिसरी दृष्टी दिलेली आहे. त्यामुळं सुख सुद्धा नष्ट केलं असं म्हणा. पंचम स्थान सुद्धा पीडित आहे. शनी कुटुंबस्थानात नीचाचा होऊन गेलेला आहे. अशा प्रकारे लग्न, पंचम, कुटुंब आणि सप्तम स्थान आणि श्रेयस्थानातला रवी हा लग्न स्थानात असला तरी सुद्धा रिलॅक्स मिळतं थोडासा, पण तो क्रूर ग्रह आहे, अहंकारी बनवतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ह्या पत्रिकेत सुद्धा कुठल्याच प्रकारचे रिलॅक्स नसल्यामुळं हा माणूस सुद्धा पक्का असमाधानी आहे. म्हणजे आपल्याकडं ज्यावेळेला पत्रिका येतात, त्यावेळेला आपण एवढ्या गोष्टी चेक करून त्याचं वैवाहिक जीवन सुखी होणार व असमाधानी राहणार, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. दोन्ही पत्रिकेमध्ये दोन्ही पत्रिकेमध्ये गुरुची दृष्टी कुटुंबस्थानात म्हणजे कुठून तर कुठून गुरुनी आपल्याला रिलॅक्स मिळते. कारण गुरु चतुर्थस्थानाला या ठिकाणी बघतो. म्हणजे दुसऱ्या पत्रिकेमध्ये गुरु चतुर्थस्थानाला बघतो आणि त्या पहिल्या पत्रिकेमध्ये म्हणजेच गुरुनीच हे लग्न वाचवले असं म्हणाला. चतुर्थस्थानात नवमेष कुंडलीमध्ये आहे आणि तिथं लग्नात नीचच आहे. म्हणून गुरुनीच ह्याला वाचवलं ह्या दोन्ही पत्रिकेला असं म्हणायला हरकत नाही. घटस्फोट कसा टाळला जातो याचा विचार या पत्रिकेवरून आपल्याला करता येतो. श्री स्वामी समर्थ.